आपली कोल्हापूर नगरीची ओळख मटका नगरी नको यासाठी आपण प्रयत्न करत आहे। एक तरफी आपण मटका चालवणारे माणसांच्यावर कारवाई मोठी स्तरावर करत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठी कारवाई झालेलीच आहे। त्याच अनुषंगाने काही माणूस जो यांच्या मन परिवर्तित होऊ शकतात आणि ते मटकापासून दूर होऊ शकतात याचा प्रयत्न पण चालू आहे। आणि त्या प्रसंगामध्ये आता विजय पाटीलांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो। आणि मला वाटतं आहे की याच प्रकारचा निर्णय घेऊन ते समाजाच्या मुख्यधारामध्ये सामील झाले तर याचा समाजाला कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या मुलामुलींना चांगला परिणाम आणि चांगला फायदा। ते विजय पाटील जर एकदा मटकावरून दूर झाला तर आपोआप आपल्या जिल्ह्यामध्ये मटकाचा जो समस्या आहे ते सॉल्व्ह होणार। आणि त्यांना पण माहीत आहे आणि आम्हाला पण माहीत आहे की जो काही माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये मटकाचा व्यवसाय करतो ते किंवा त्याच्या नावावर करतो किंवा त्यांच्या काही समर्थन नसेल तर मला वाटतं आहे की जर त्यांनी मटका आजपासून बंद केला, पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी काही असा पुढाकार घेतला तर दुसरे जो त्यांच्या नावावर लावणारे माणूस आहे किंवा दुसरे पोलीस खात्यामध्ये त्यांना समर्थन देणारे माणूस आहे ते सर्व आपोआप बंद होईल। आणि जो काही बंद होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू।